नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास रानडे. बघा, आजचा जो व्हिडिओ बनवत आहे तो शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांना खूप महत्वाची आणि आवश्यक अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहे. बघा, शेतकरी म्हटलं की त्याच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी बँकेमध्ये जाऊन पीक कर्ज त्याला घ्यावंच लागतं आणि पीक कर्ज घेतला नाही असा एकही शेतकरी आपल्याला आढळणार नाही. त्याच्यामुळे पीक कर्ज आणि बँकेतून घेणारं पीक कर्ज याच्याशी नाळ शेतकऱ्यांशी नेहमी जुडलेले असते. त्याच्यावर शासनाने काय केलं माहिती का, सध्या हे काही जे मागे आंदोलन झालं होतं बच्चूभाऊ कडूचं, त्याच्यानंतर शासनाने कर्जमाफीच्या संदर्भामध्ये जून मध्ये कर्जमाफी देऊ या संदर्भामध्ये शासनाने आश्वासन दिलेलं आहे. परंतु त्यापूर्वीच शासनाने शेतकऱ्यासाठी एक महत्वाची अपडेट आणि महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय काय आहे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे, जास्त मोठी अपडेट नाहीये. बघा, 1 जानेवारी 2026 ला हा शासनाने आदेश दिलेला आहे. सर्व बँकांना, जेवढे काही बँक असतील ज्या पीक कर्ज देतात शेतकऱ्यांना, या सगळ्या बँकांना हा आदेश दिलेला आहे. हा आदेश काय बघा, तुम्ही जेव्हा पीक कर्ज घेण्यासाठी बँकेमध्ये जाता, बँकेमध्ये गेल्याच्या नंतर सगळे कागदपत्र तुम्हाला मॅनेजर सांगतो की कुठले कुठले कागदपत्र आणायचे. याच्यासोबतच जे पीक कर्जाची फाईल करावं लागते तुम्हाला 2 लाख रुपयापर्यंत जे पीक कर्ज घ्यायचंय बँकेकडून, त्याच्यावरती एक स्टॅम्प ड्युटी लागत असतो. स्टॅम्प ड्युटी म्हणजे मुद्रांक शुल्क. थोडक्यामध्ये तुमच्या भाषेमध्ये सांगायचं असलं तरी हा एक शासनाला भरायचा एक शुल्क असतो, जो की 1 लाख रुपयाला 0.03% एवढा असतो. म्हणजे जास्त रक्कम नाहीये, परंतु ही जी रक्कम असती ही शासनाने आता माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. माफ करण्यासाठी शासनाने त्याचा आदेश सुद्धा काढलेला आहे. तो आदेश तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही जर सविस्तर वाचलं तर बऱ्याचशा लोकांना त्याच्यामध्ये काय लिहिलेलं हे कळणार नाही, परंतु मी या व्हिडिओमध्ये ते सांगतोय की त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की यानंतर बँकेमध्ये कुठल्याही गोष्टीसाठी शेतकरी तुम्ही पीक कर्जाच्या संदर्भामध्ये जर फाईल करत असाल, त्या संदर्भामध्ये जो काही शेतकऱ्यांना लागणारा स्टॅम्प ड्युटी आहे, मुद्रांक शुल्क आहे, हा पूर्णची पूर्ण माफ करण्यात आलेला आहे. याच्यानंतर 2 लाख रुपयापर्यंत जर तुम्ही फाईल करणार असेल पीक कर्जाची, तर तुम्हाला तो स्टॅम्प ड्युटी किंवा मुद्रांक शुल्क लागणार नाही, असा महत्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्याचा शासन आदेश सुद्धा जारी झालेला आहे. त्याच्यामुळं आता बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडतो की 2 लाख रुपयावरती किती स्टॅम्प ड्युटी लागणार आहे किंवा किती मुद्रांक शुल्क आतापर्यंत बँका घेत होत्या. तर हा मुद्रांक शुल्क खूप काही जास्त नव्हता. हा लाखाला 0.03%, म्हणजे 1 लाख रुपयाला 300 रुपये एवढा मुद्रांक शुल्क भरावा लागत होता. म्हणजे 2 लाख रुपयाला जास्तीत जास्त 600 रुपये मुद्रांक शुल्क बँकवाले घेत होते, किंवा ते बॉन्डच्या स्वरूपामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांना सांगायचे की आम्हाला एवढ्या एवढ्या पद्धतीचे मुद्रांक शुल्कचे बॉन्ड आणून द्या. आता याची कुठली गरज राहणार नाही, किंवा तुम्हाला असे कुठलेही बॉन्ड पीक कर्ज घेताना द्यायची गरज नाही. हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यासाठी आणि ही छोटीशी अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. बघा, तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पहिले चॅनल सबस्क्राईब करा, कारण की आपण असेच शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कायदेशीर माहितीचे सर्व व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो, आणि कायदेशीर माहितीच्या इतर सुद्धा अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो. आणि अजूनही तुम्ही जर फेसबुकला फॉलो केलं असेल तर फेसबुकला फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा, जेणेकरून त्यांना सुद्धा या संदर्भात माहिती होईल. धन्यवाद.